ह्या 52 चुलींवर बाप्पाचा नैवेद्य केला जातो. कुठे 4 जणांच्या लहान कुटुंबाचा, तर कुठे 400हून अधिक लोकांच्या एकत्रित कुटुंबाचा, तर कुठे अख्ख्या सिंधुदुर्गचा राजा. यावरनं कळतच की कोकणातील गणपती किती अनोखा आहे. आता या 52 कुटुंबांच्या 52 चुली, 52 कुटुंबाची माणसं किती असणार, 1000 तरी म्हणा. आणि ह्या 1000 लोकांची एकच ताकद आणि एकच श्रद्धा म्हणजे हा 6 फुटाचा मातीने हाताने बनवलेला गणपती. ह्या 52 चुलीवर बनलेला प्रसाद ह्या लंबोदराला जेवढा प्रिय आहे, तेवढाच या शांत निसर्गात वसलेल्या पूर्ण मातीच्या घरातल्या चुलीवरचा मोदक पण गोड आहे. आणि ह्याच गोडव्याने आमचं या घरात स्वागत झालं. गुलाबी रंग आणि काऊने माखलेली भिंत, त्यावर केलेले सुंदर नक्षीकाम आणि बाहेर पडणारा धो धो पाऊस तरी मनात असलेली शांतता. अशा घरात हा गोड कलाधिपती स्थापन आहे आणि ह्याच दुसरं रूप ह्या शानदार मखरात विराजमान आहे. सिंधुदुर्गातल्या लोकांचा लाडका हा सिंधुदुर्गचा राजा, भव्य मूर्ती, विविध आभूषणांनी नटलेली आणि जिवंत डोळे, जणू तो तुम्हालाच पाहतोय असं ह्या राजाचं नयनरम्य रूप. या कोकणातील मंगल मूर्तीची रूप जरी आगळी वेगळी असली तरी इथल्या माणसांची श्रद्धा सारखीच. गणपती बाप्पा मोरया. गणपती